वंदे मातरम बंधू भगिनींनो, मी जितेंद्र भावे, संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमचा नवीनच स्थापन झालेला निर्भय महाराष्ट्र पार्टी हा पक्ष आणि त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभरात 12 उमेदवार जे आमदारकीच्या या निवडणुकीसाठी उभे आहेत, तर आमची या संदर्भात काय धारणा आहे किंवा आम्ही कसा विचार करतो त्या संदर्भात मला काही विवेचन करायचं आहे आणि त्याच्यासाठीच मी तुमच्या परिसरामध्ये आज आलेलो आहे. आणि तुमच्याशी संवाद व्हावा, मोठमोठ्या सभा घेणं शक्य नाही, तर या माध्यमातून आमच्या या गाडीच्या माध्यमातून मी तुमच्याशी संपर्क साधतोय. तर कृपया लक्ष द्या. माझं तुम्हाला सगळ्यांना एकच वचन आहे, म्हणजे माझ्या पार्टीच्या माध्यमातून आम्ही जे काम करतोय, आम्ही एक नवा विचार घेऊन आलेलो आहे आणि सत्तेसाठी किंवा सत्ता मिळवण्याच्या लोभात हा सगळा उपद्व्याप चालू नाही आहे. आत्ताच एक साधारण 2-2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात सत्तेचा जो खेळ खेळला गेला, संस्कृती आणि नीतिमत्ता या सगळ्याला त्याच्यामुळे धक्का बसलेला आहे. घोडेबाजाराचा खेळ करून सत्तेचं राजकारण केलं गेलं आहे आणि जनतेच्या स्वप्नांचा आणि अपेक्षांचा विचार न करता महाराष्ट्राची सत्ता आता केवळ एक बाजार झाली असं वाटू लागलं आणि त्यात आम्हाला काही बदल करावा असं वाटतंय. खऱ्या अर्थाने सत्ता कशी राबवली गेली पाहिजे आणि ती लोकाभिमुख कशी असावी या संदर्भात मी बोलतोय. बंधू भगिनींनो, या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही अनेकदा आवाज उठवलेला आहे आणि असा आवाज उठवला म्हणून मी ज्या पक्षात काम करत होतो तो आम आदमी पार्टी हा पक्ष, त्याच्यामध्ये असा परिणाम झाला की आम आदमी पक्षातून सुद्धा मला बाहेर काढण्यात आलं. पण त्याच्यातही आम्ही माघार घेतली नाही. कोणी काढलं म्हणून विचार काही मरत नाही किंवा आपली काही चळवळ मरत नाही. आम्ही त्या पक्षातून बाहेर काढण्यात आल्यानंतर माघार घेतली नाही. जनतेला महाराष्ट्राच्या भवितव्याला योग्य दिशा देण्याचा आमचा दृढ संकल्प होता. म्हणूनच आम्ही एक नवा पक्ष स्थापन केला, त्याचं नाव निर्भय महाराष्ट्र पार्टी. या पक्षाचं प्रतीक जे आहे किंवा आमचं चिन्ह जे मिळालेलं आहे आम्हाला, आमचा पक्ष नॅशनली रजिस्टर्ड झालेला आहे आणि रजिस्टर्ड पक्ष म्हणून आम्हाला जे चिन्ह दिलेलं आहे ते CCTV आहे आणि ते प्रतीक म्हणूनच आपण ते बरोबर चपखल बसतं. तर आमचा स्वभाव जो आहे, आमच्या पक्षाचा जो स्वभाव आहे त्याला अनुसरून CCTV हे चिन्ह मिळालेलं आहे आणि ते पारदर्शकतेचं प्रतीक आहे आणि त्या सुरक्षेच्या वचनाचं प्रतीक आहे. आम्ही विश्वास ठेवतो की प्रत्येक व्यवहार या देशाशी संबंधित, या देशाच्या तिजोरीशी संबंधित हा पारदर्शकच असायला हवं आणि प्रत्येक गोष्ट उघड आणि पारदर्शक असावी, आरपार स्वच्छ असावी. सगळा व्यवहार सगळ्या जनतेला दिसावा, कारण जनताच मालक आहे. मित्रांनो, आमचा पक्ष फक्त सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्राच्या दीर्घकालीन विकासासाठी आम्ही काम करतोय. आमचं स्वप्न आहे एका प्रगत महाराष्ट्राचं, जिथं रस्ते कमीत कमी 50 वर्ष टिकतील अशा स्वरूपाचे असावे. स्वच्छ, सुरक्षित, अद्ययावत सगळ्या प्रकारच्या सुविधा या राज्यामध्ये मिळाल्या पाहिजे, कारण तेवढा महसूल आपल्याकडे येतो, पण भ्रष्टाचारामुळे ते काही शक्य होत नाही. आम्ही हा भ्रष्टाचार बाजूला सारून रस्त्याची बांधकामं किंवा हा जो विकास आहे तो दीर्घकाळ टिकेल याच्यासाठी कटिबद्ध आहोत आणि हे सगळे रस्ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांना जोडून राहतील आणि सर्व विकास हा लोकाभिमुख राहील, याकडे आमचं लक्ष असेल. आमच्या दृष्टिकोनातून आरोग्याला खूप महत्त्व आहे आणि शासकीय रुग्णालयांचं नूतनीकरण करून त्यांना अत्याधुनिक बनवणं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नव्या रुग्णालयांची स्थापना करणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट असेल, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सेवा मिळेल. तसेच शासकीय शाळांचं सुद्धा नूतनीकरण आणि दर्जेदार शिक्षण आणि तेही आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार या शाळा उभ्या राहाव्या असा आमचा मानस आहे. उच्च दर्जाच्या शाळांची स्थापना का करायची? कारण प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याची हमी त्यातून तुम्हाला आम्हाला देता येईल. आमचा आणखी एक संकल्प आहे प्रत्येक कोपऱ्यावर स्वच्छ, आरोग्यदायी आणि हायजेनिक शौचालय उभारण्याचा. ही शौचालयं 24 तास स्वच्छ पाणी, हँडवॉश, पेपर नॅपकिन्स यासारख्या सुविधा पुरवतील. विशेषतः महिलांसाठी ज्याप्रमाणे अमेरिकेत असतात तशीच स्वच्छतागृह पूर्ण सन्मानासह ह्या महिलांसाठी उपलब्ध करून देणं ही आमची प्राथमिकता आम्ही समजतो. प्रत्येक नागरिकाला सन्मानासह जीवन जगणं हा त्याचा प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो हक्क आम्ही त्याला देण्यासाठी धडपड करू. महाराष्ट्रात उद्योग आणि उद्योजकता वाढावी म्हणून आमचं धोरण असेल. उद्योजकांसाठी असलेल्या सगळ्या सेवा सुविधा या पारदर्शक पद्धतीनं प्रत्येक नवउद्योजकापर्यंत पोहोचतील याच्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करू. त्याचप्रमाणे
उद्योजकांना ज्या उत्तम सुविधा आणि सहकार्य आजपर्यंत मिळत नाही आहे ते मिळालं पाहिजे, याच्यासाठी आमचा धडपडाट असेल. त्या माध्यमातून राज्याचं आर्थिक सामर्थ्य वाढेल आणि रोजगार निर्मितीला गती मिळेल. सह्याद्रीच्या कडेकपारीतून म्हणजे त्र्यंबकेश्वर इथून उगम पावणारी आपली गंगा गोदावरी ही स्वच्छ असावी, तिचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ती स्वच्छच असली पाहिजे, निर्मळच असली पाहिजे, प्रवाही असली पाहिजे, याचं वचन आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. पाणी म्हणजे जीवन आहे आणि या नद्या म्हणजे आपल्या संस्कृतीचा खरं तर आत्मा आहे आणि त्याच्यासाठी काम करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. बंधू भगिनींनो, महाराष्ट्रातील सद्यस्थिती पाहता ज्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप लावले तेच आज एकत्र सत्तेसाठी येतात. त्याच्यात अजित पवारांवर 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा जो आरोप झाला, ट्रकवर पुरावे देण्याचे जे काही शब्द दिले गेले, तसं काही झालं का हो? तसं काहीच झालं नाही. तर मग हे आरोप जे काय आहेत, हे आरोप करणं हे राजकीय नाटक म्हणूनच वापरलं गेलं. नाहीतर हे आरोप प्रामाणिक असते, खरे असते, तर मग त्यांचा निपटारा का केला नाही हा प्रश्न पडतो आम्हाला. त्यामुळे स्वच्छ राजकारणाचे आम्ही पायीक राहू. आणि हे जे आरोप करतात आणि त्याचं तुम्ही निराकरणही करत नाही, निपटाराही करत नाही, मग हा विरोधाभास केवळ महाराष्ट्राच्या जनतेला दिशाभूल करणारच ठरतो. अशा सत्तालोलुपतेतून महाराष्ट्राची प्रगती होणार नाही आणि राजकारणात सत्तेसाठी केलेल्या तडजोडी जनतेच्या विश्वासावर कायम आघात करत आलेल्या आहेत. आता मात्र वेळ आली आहे महाराष्ट्राला अशा राजकारणातून मुक्त करण्याची. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आमच्यासाठी राजकारण ही फक्त सत्ता मिळवण्याची गोष्ट नव्हे. आमच्यासाठी पक्षाचं ध्येय आहे जनतेचं कल्याण आणि जनतेसाठी सगळ्या व्यवहारातली पारदर्शकता. आम्हाला तुमच्यासोबत एक नवा पारदर्शक आणि प्रामाणिक महाराष्ट्र घडवायचा आहे, जिथे कोणत्याही घोटाळ्यांना किंवा सत्तेसाठी केलेल्या तडजोडींना आम्ही थाराच देणार नाही. आपल्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही सत्य, पारदर्शकता आणि नीतिमत्तेच्या मूल्यांना निश्चितप्रमाणे घेऊन चालू. तुम्ही सत्तेला नाविन्य, नीतिमत्ता आणि जनतेचा आवाज देऊ शकता. आपल्याला सत्तेसाठी घोडेबाजार नको, तर राज्याच्या विकासासाठी, जनतेच्या हितासाठी लढणारे नेते हवेत आणि ते निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून आम्ही देतो आहोत. आणि त्या माध्यमातून आम्ही राज्यातल्या 12 जागा लढवतो आहोत. त्या 12 जागांवर CCTV कॅमेरा हे चिन्ह घेऊन आमचे सगळे नेते लढत आहेत आणि हे नेते तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवू इच्छितात. हे कृपया मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. आणि हे करत असताना तुमचा मोठा सहभाग आम्हाला अपेक्षित आहे. फक्त तुम्ही काही चुकीचे भ्रम आहे त्या भ्रमातनं बाहेर पडा अशी आमची विनंती आहे. योग्य नेत्यांना प्लीज पाठिंबा द्या. आपण एकत्र येऊ, सोबत या, सहभागिता वाढवा, एक नवा महाराष्ट्र घडवू आणि खऱ्या अर्थाने जनतेचं राज्य जनतेसाठी उभं करूया. खरा बदल घडवण्यासाठी CCTV कॅमेऱ्याचं बटन दाबा. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा ही विनंती करतो. आणि अत्यंत निरलस भावनेतनं मी हा आपल्याशी संवाद साधलेला आहे, त्याचा खूप गांभीर्यपूर्वक विचार करा. आम्ही पारंपरिक राजकारणी नाही आहोत, भूलथापात तुम्हाला देणार नाही. जे काही निर्मळ मनाने तुमच्याशी संवाद साधला आहे, कृपया त्याचा विचार करावा आणि CCTV कॅमेऱ्याला तुम्ही भरघोस मतदान द्या ही विनंती करतो. जय महाराष्ट्र, निर्भय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, निर्भय महाराष्ट्र.